महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखच्या थार गाडीचा अपघात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कवठे महांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ त्याच्या थार गाडीचा अपघात झाला. रत्नागिरी नागपूर हायवेवर विठ्ठलवाडी इथं कारनं साईड डिवायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अपघातावेळी गाडीत सिकंदर शेख होता की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या भीषण अपघातामध्ये कोणी जखमी झाला आहे का नाही अद्याप समजू शकलेलं नाही. हायवे पोलिसांकडून या अपघातासंदर्भात अधिक तपास करण्यात येतोय. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 6:30च्या सुमारास रत्नागिरी नागपूर महामार्गावर सिकंदर शेख याच्या थार गाडीचा अपघात झाला. कवठे महांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ कार अपघातग्रस्त झाली. कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समजतं. नियंत्रण सुटल्यानं थार कार ही साईड डिवायडरला धडकली. मात्र गाडी वेगात असल्यानं ही जोरदार धडक बसली की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. थारच्या अपघाताची घटना घडली तेव्हा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख किंवा अन्य कोणी व्यक्ती कारमध्ये होती की नाही, कुणी जखमी झालंय की नाही याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. जखमीबद्दल काही कळू शकलेलं नाही. अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते अपघातस्थळी दाखल झालेत आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, कवठे महांकाळ.